कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी गांजा सेवन करताना शुभम शेलार याला ताब्यात घेतलं होतं. चौकशीत त्यानं राजारामपुरी मातंग वसाहतीतल्या किरण अवघडे याच्याकडून गांजा खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी किरण अवघडे याच्या मातंग वसाहतीमधील घरी छापा कारवाईत 50,000 रुपये किमतीच्या 2 किलो गांजासह अवघडे याला ताब्यात घेतलं. आज पोलिसांनी किरण अवघडे आणि गांजा सेवन करणारा शुभम शेलार यांची मातंग वसाहत परिसरातून धिंड काढली. पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणीही अवैधरित्या अंमली पदार्थांचा साठा अथवा विक्री करत असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी असं आवाहन राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी केलंय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये युवा वर्गामध्ये गांजा पिण्याचं प्रमाण थोडंफार वाढल्याने मान्य पोलीस अधीक्षक आमचे महेंद्र पंडित सर यांनी 1 महिना विशेष मोहीम राबवून सर्व गांजा पिणारे आणि त्यांना सप्लाय करणारे यांच्यावर कडक मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने 5 तारखेला आम्ही हद्दीत शोधत असताना पिंटू शेलार नावाचा एक युवक गांजा ओढताना मिळून आला. त्याच्यानंतर त्याला इंट्रोगेट केलं की त्यानं गांजा कुठनं आणला आहे. तर त्यानं सांगितलं की कवाळे गल्लीत मातंग वसाहतीत 4थ्या गल्लीला किरण अवघडे नावाची व्यक्ती आहे, त्याच्याकडनं त्यानं गांजा घेतलेला आहे. त्याच्यावर आम्ही ट्रॅप लावला असता किरण अवघडे या व्यक्तीकडून आपल्याला 2.5 किलो गांजा काल मिळालेला आहे. त्याला अटक केलेली आहे आणि आम्ही आता त्याला चौकशीसाठी स्पॉटर घेऊन आलेलो आहे आणि यापुढेही जिल्ह्यात कडक ही मोहीम चालूच राहील. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, सहाय्यक फौजदार समीर शेख, संदीप सावंत, अमोल पाटील, सुशांत तळप, विशाल शिरगावकर, नितीश बागडी, सुरेश काळे यांनी सहभाग घेतला.